नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मला 15 बॅगांची ऑर्डर मिळाली, तर त्यासाठीच मी असं हँडबॅग बनवलेलं आहे बघा. तर मी हे कॉटनचं फॅब्रिक यूज केलेलं आहे, वारली प्रिंट आणि वेगळ्या डिझाईनचे. तर हे कॉटन आहे. आता याला मी बघा फोम, नॉनवोन आणि मेन फॅब्रिक असं तिन्ही क्विल्ट करून घेतलेलं आहे. या प्रकारे काही केलेलं आहे, काही राहिलेलं आहे. तर या प्रकारे मी ह्याची क्विल्टिंग करून घेतलेली आहे आणि सोबतच सगळे एकदा क्विल्टिंग करून घेतलेली आहे. आणि त्याचे बेल्ट आहे, तर बेल्ट पण सगळ्यांचे एकदा बनवून घेतलेले आहेत. तर एका ताईंना त्यांच्या सुहासनींना त्यांना जेव घालायचं होतं, त्यासाठी त्यांना काहीतरी गिफ्ट पण द्यायचं होतं. तर आपण साधारणतः पीस देतो, तर पीसऐवजी त्यांना काहीतरी वेगळं द्यायचं होतं. म्हणून त्यांनी मला विचारलं की रिटर्न गिफ्ट म्हणजे देण्यासाठी बायकांना काय देता येईल. तर त्यांना मी अशा बॅगा दाखवल्या, तर त्यांना आवडल्या आणि मग त्यांनी मला 15 बॅगची ऑर्डर दिली. तर आता या प्रकारे मी एकदा झिप अटॅच करून घेतलेली आहे. एकदम 15 बॅगांना तर नाही अटॅच करता आली, काहींना केली, काहींना करायची आणखीन. तर या प्रकारे मला जेवढे जमेल तेवढ्याला मी एकदा झिप अटॅच करून घेतलेली आहे आणि मग त्याच्यामध्ये एकदाच रनर पण ओवून घेते. त्यात रनर पण टाकून घेतले. तर मैत्रिणींनो, जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर थोडा जरी आवडला तर एक लाईक नक्की करा आणि हाईप पण करा. तर ऑर्डर कसं आहे, जेव्हा आपण काही बनवतो तर आपण ते व्हॉट्सअप ग्रुपला, स्टेटसला वगैरे आपण टाकत राहायचे. असं नाही की आपण टाकलं व्हिडिओ किंवा फोटोज वगैरे टाकले आणि आपल्याला ऑर्डर मिळेलच, असंही काही नसतं. पण आपण आपले प्रयत्न करीत राहायचे आणि कदाचित काय सांगू, कुणालाही ते कधीही आवडू शकतं आणि आपल्याला त्याची ऑर्डर मिळू शकते. तर असं आपण फक्त आपले प्रयत्न करीत राहायचे आणि मग त्यातूनच आपल्याला ऑर्डर मिळत जातात. तर एकदम नाही मिळत, पण हळूहळू का होईना मग मिळत जातात, थोड्या वेळाने का होत नाही. तर या प्रकारेच मी पण माझे जे बनवलेले ज्या काही पर्स वगैरे असतात, बॅग असतात, तर त्या मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला, स्टेटसला वगैरे ठेवते. इंस्टाग्रामवर पण मी याचे व्हिडिओ टाकत असते. तर मग अशा प्रकारेच आपल्याला एखादी ऑर्डर मिळून जाते. तर तशीच मला पण ह्या ताईंनी दिली. त्यांना माहिती होतं की मी अशा बॅगा वगैरे शिवते, त्यामुळे मग त्यांनी मला विचारलं की बायकांना देण्यासाठी काय देता येईल. तर त्यांना मी 2-3 ऑप्शन दिले. तर त्यांनी नैवेद्याच्या पानाची पण मला ऑर्डर दिली होती, पण एका त्यांच्या दुसऱ्याच मैत्रिणींनी ती मागितली. मग त्यांना मी ह्या बॅगा दिल्या आणि ते नैवेद्याचे पानं त्यांच्या मैत्रिणीला दिले. तर अशाच एकीकडून दुसरीकडे मग आपल्याला ऑर्डर मिळत जातात. फक्त आपण आपले प्रयत्न करीत राहायचे, एवढंच. तर बघा मी बॅग कशी शिवली हे पण मी तुम्हाला दाखवते, एक बॅगचं सॅम्पल. तर असं 16 बाय 12चं मी कापड घेतलेलं आहे क्विल्ट करून आणि आता त्याला 16 इंचीचा बेल्ट घेतलेला आहे. आता त्याला असं मधोमध आपण एकदा मार्क करून घ्यायचं आणि दोन्ही साईडने आपण त्याला आता 2.5 इंच मार्क करायचं आहे, जिथे आपल्याला बेल्ट अटॅच करायचं आहे. तर या प्रकारे त्याच्यावर आपण बेल्ट अटॅच करून घ्यायचा आहे. बघा 2.5 इंच इकडून, 2.5 इंच इकडून असं दोन्ही साईडने घेतलेलं आहे करून आणि असं या प्रकारे बेल्ट तिथे अटॅच करायचं आहे. आणि आता याच्यावरती आपण झिप अशी उलटी ठेवायची आणि स्टिच करून घ्यायचे आणि मग त्याला पलटवून त्याच्यावरती दाबटीप पण देऊन घ्यायची. तर या प्रकारे असं दाबायचं इथं सरळ आणि मग त्याच्यावर आपण दाबटीप देऊन घ्यायची आहे. दोन्ही साईडने तसंच करूया. हे झाले. आता याला ही बाजू आपण झिपवर ठेवायची आणि याला पण इथे एकदा स्टिच करून घ्यायचे. आता आपण झिप ओपन करून घ्यायची आणि मग याच्यावर पण त्याच प्रकारे दाबटीप द्यायची. आता यात रनर ओवून घ्यायचं आहे. आता मी याच्यात रनर टाकून घेते आणि रनर टाकल्याच्या नंतर आपण याला आता उलटं करून घेणार आहोत आणि मग आतून एकदा स्टिच करून घेऊ.
आता दोन्ही साईडने एकदा स्टिच करून घ्यायचं आहे आणि मग आपण त्याचा बेस बनवूया. तर बेसला एकदा याचे रफ एजेस फिनिश करून घेऊया. नॉनवूनचीच पट्टी घेतलेली आहे. त्याने आता दोन्ही साईडने एकदा रफ एजेस फिनिश करून घेते आणि मग याचा बॉक्स बनवायचा. तर दोन्ही साईडनी 1-1 इंचाचा बॉक्स बनवायचा आहे. 1 किंवा 1.5 इंचाचा पण तुम्ही बनवू शकता. मी 1 इंचाचाच घेतलेला आहे. 1.5 घेतला तरीही चालेल. आणि रिटर्न गिफ्ट देण्यासाठी ही खूप छान ऑप्शन आहे. ह्या अशा बॅगा द्यायच्या असल्या तर. आता हे कट करून घ्यायचं व्यवस्थित. आणि दोन्ही साईडने या प्रकारे व्यवस्थित पकडून स्टिच करून घ्यायचे आणि त्याचे पण रफ एजेस फिनिश करून घ्यायचे. आता मी सर्व बॅगा एकदा अशा शिवून घेतलेल्या आहे आणि नंतर ह्याला ओपन केलेलं आहे एकदाच सगळ्या. तरी बघा ह्या प्रकारे मी अशा बनवून घेतलेल्या आहे आणि मग याला मी सरळ केलं. तर माझे दोन्ही मुलांना याच्यामध्ये खूपच इंटरेस्ट आहे की ह्या बॅगा सरळ करण्यामध्ये. तर ते काम फक्त त्यांच्याकडेच देत असते. मग मी थोडंफार मग मी नंतर त्याला फिनिश करते. तर या प्रकारे अशी आपली बॅग तयार होती बघा. सुंदर आणि छान अशी बॅग आहे. कुणालाही आवडेल. ज्या ताईंना मी ते सॅम्पल दाखवलं त्यांनाही ते खूप जास्त आवडले. तर या प्रकारे बघा बॅगा बनवून तयार झालेल्या आहे आणि जास्त वेळ लागत नाही आणि बनवायला पण असं म्हणजे फार कंटाळा वगैरे येत नाही. खूप मजा वाटते ही बनवायला. तर सुंदर अशा बॅगा आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत. तुम्हीही अशा बॅगा नक्की बनवा. कॉटनचं फॅब्रिक असल्यामुळे खूप छान दिसतात दिसायला पण आणि वापरायला पण टिकाऊ आहे. मस्त आहे. तर तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुम्ही सर्वांचे खूप खूप थँक्यू.